नर्सरीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथली जी झाडं असतात ती खूप हिरवीगार आणि तजेलदार दिसतात, पण जेव्हा आपण ती झाडं घरी आणतो तेव्हा त्यांची हालत अशी काही होते. झाडांना आपण खतं व्यवस्थित घालतो, पाणी वेळच्या वेळेला देतो, तरीसुद्धा एकतर झाड व्यवस्थित वाढत नाही, जर वाढलंच तर त्याच्यावर फुलं येत नाही, असे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतात. बहुतेक लोकांची झाडं ही चुकीच्या सनलाईटमुळे मरतात. एकतर तुमच्या झाडांना सूर्यप्रकाश खूप जास्त होतोय किंवा कमी पडतोय किंवा अजिबातच मिळत नाही आहे. तुम्ही जर बाल्कनीमध्ये गार्डनिंग करत असाल, झाडांची तुम्हाला आवड असेल, तर तुम्हाला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जी झाडं लावली आहेत त्याला किती सूर्यप्रकाश गरजेचा आहे. काही झाडांना सकाळचा सूर्यप्रकाश पाहिजे असतो, तर काही झाडांना कडक उन्हातसुद्धा काही होत नाही. म्हणजे अशा झाडांना वाढण्यासाठी दिवसभराचं ऊन गरजेचं असतं. आता यातली पहिली कॅटेगरी आपण बघू, ती म्हणजे मॉर्निंग सनलाईट, म्हणजेच सकाळचं ऊन. सकाळचं ऊन म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते 11-11:30 वाजेपर्यंत जे ऊन येतं तो म्हणजे सकाळचं सूर्यप्रकाश किंवा मॉर्निंग सनलाईट. सकाळचं जे हे ऊन असतं ते खूप कडक नसतं, सॉफ्ट आणि जेंटल असतं. यामध्ये उन्हाची तीव्रता खूप जास्त नसते. जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांचं मोस्टली बाल्कनीमध्ये त्यांची झाडं असतात. अशा झाडांना आणि ज्यांची बाल्कनी पूर्वेची आहे त्यांना सकाळचं ऊन मिळतं. अशा सूर्यप्रकाशात तुम्ही कोणती झाडं लावू शकता किंवा कोणती झाडं छान वाढतात ते बघू. पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळस. तुळशीला 3-4 तासाचं ऊन जर डायरेक्ट येत असेल तर ते पुरेसं होतं. अशा उन्हातसुद्धा तुळस व्यवस्थित वाढते. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे मनी प्लांट. 3 नंबरला येतं ते म्हणजे सिंगोनियम. 4 नंबरला आहे पुदिन्याचं रोप. 5 नंबरला आहे एरिका पाम. याच्यानंतर आहे स्नेक प्लांट, स्पायडर प्लांट. याच्यानंतर आहे सुंदर असं फुलांचं झाड, ते म्हणजे मधुकामिनी. मधुकामिनीलासुद्धा सकाळी 11-11:30पर्यंतचं ऊन पुरेसं होतं. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे हायब्रिड गुलाब किंवा इंग्लिश गुलाब. ज्या गुलाबांना सुगंध नसतो असे गुलाब सकाळच्या उन्हात चालतात. या पहिल्या कॅटेगरीत मोस्टली अशी झाडं आहेत की ज्यांना पानं भरपूर येतात. फुलझाडं त्या मानाने कमी आहेत. याच्यानंतर आपण दुसरी कॅटेगरी बघू, ती म्हणजे फुल सनलाईट किंवा दिवसभराचं ऊन. फुल सनलाईट म्हणजे 6 ते 8 तासाचं डायरेक्ट ऊन, मग ते सकाळी 6 वाजल्यापासून असू दे किंवा 10-11 नंतर येणारं ऊन असू दे. या कंडिशनमध्ये तुम्ही कोणती झाडं लावू शकता ते बघू. पहिले आहे ते म्हणजे मोगरा. 2 नंबरला आहे गोकर्णाचं झाड किंवा गोकर्णाची वेल. 3 नंबरला आहे देशी गुलाब, आपले देशी किंवा गावठी गुलाब. मगाशी जे सांगितले ते हायब्रिड गुलाब होते, हे आपले सुगंधी देशी गुलाब. यांना जर दिवसभराचं ऊन मिळालं तर भरपूर अशी फुलं येतात. असं दिवसभराचं जर ऊन मिळत असेल तर तुम्ही जास्वंद लावू शकता, झेंडूचं रोप लावू शकता. थोडक्यात ज्यांना फुलं येतात अशा झाडांना सूर्यप्रकाश भरपूर लागतो. अशी झाडं या दुसऱ्या कंडिशनमध्ये मॅच होतात. तुमची झाडं जर टेरेसवर असतील किंवा डायरेक्ट जमिनीत असतील तर अशा झाडांना दिवसभराचा सूर्यप्रकाश आणि ऊन भरपूर मिळत असतं. आता ज्यांच्याकडे फक्त सकाळचंच ऊन येतं, दिवसभराचं ऊन येत नाही, मग ते म्हणतील आम्ही फुलझाडं लावणार कशी? तुम्ही लावू शकता, पण कमी उन्हामुळे फुलं यायचं प्रमाण कमी होतं. जिथे एका वेळेला 10-12 फुलं निघू शकतात तिथे तुम्हाला एखाद दुसरंच फूल मिळेल. थोडक्यात कमी ऊन असेल तर फुलं येण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. फक्त पानं भरपूर वाढतात आणि जी पानं येतात काही काही वेळेला तीसुद्धा पिवळी पडण्याची शक्यता असते. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला गार्डनिंगची खरंच आवड आहे आणि तुम्ही सिरियसली गार्डनिंग करताय, तर तुमच्यासाठी एक बोनस टिप देते. तुमच्याकडे सकाळचं ऊन येत असू दे किंवा दुपारचं कडक ऊन येत असू दे, तुमच्याकडे जितक्या काही कुंड्या आहेत, पॉट्स आहेत, प्लांटर आहेत, ते दर आठवड्याला असे रोटेट करून ठेवायचे. म्हणजे सूर्यप्रकाश सगळ्या बाजूने व्यवस्थित मिळतो आणि झाडं जी आहेत ती एकसारखी वाढतात आणि व्यवस्थित वाढतात. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.